या महात्म्यांनी केली ते अभंगाच्या पहिल्या चरणात. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन, 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 ओ धर्माचे पालन, जय हो. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखांड खंडन, हरी बोल. करणे पाखांड खंडन, करणे आम्हा करणे काम, करणे आम्हा करणे काम, हे करणे करणे पाखांड खंडन, एकी करणे काम, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखांड खंडन, हे धर्माचं पालन हे केलंच पाहिजे. आणि ते करत असताना शास्त्रीय सिद्धांत आम्हाला अहिंसा शिकवतो बरं का. पण ज्या वेळेस अहिंसाला आडवे येणारे कोणी आहेत तर धर्महिंसा तथैवच पुढे सिद्धांत सांगितलाय. पण नेमका आपण अर्धा श्लोक पाठ केलाय, इथलाच पाठ करेल. काय 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 गांधीजींनी एवढंच म्हटलं होतं, अहिंसा परमो धर्म. गांधीजीच्या अगोदर सर्व संतांनी हेच म्हटलंय. पण ज्या वेळेस हा अहिंसा सिद्धांत जगताला देत असताना कोणी आडवं येत असेल ना तर त्यांनी तो सिद्धांत समाजासमोर मांडत असताना सुद्धा हे शिकवलं. बॅरिस्टर म्हणून ज्यावेळेस ते साऊथ आफ्रिकेत होते ना त्यावेळेस त्यांचं जीवन सूटबूटवर होतं. अगदी शर्टिंग वगैरे सूट बूट कोट त्या पद्धतीने अगदी त्यांना हिनवलं गेलं नको त्या पद्धतीने. त्यांनी सुद्धा सिद्धांत स्वीकारला पण आपल्याला तो लक्षात नाही आला. हां, तो स्वीकारत असताना कोणत्या पद्धतीने सामोरं जावं लागेल, काय करावं लागेल, काय करावं लागेल, उत्तम पुरुषस्त्वन्य हा डोळ्यासमोर ठेवला त्यांनी. आणि मग त्यांनी विचार केला कशा पद्धतीने सामोरं जायचं. या जगताच्या पाठीवर आपल्या मर्यादेची स्वरूप अवस्था प्रकट करण्यासाठी सामान्य माणसाची अवतार परंपरा धारण करून प्रत्येक संकटावर मात करण्याचा प्रयत्न या जगताच्या पाठीवर ज्या ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंतांनी जीवन जशा पद्धतीने जगलं तसं जगावं लागेल. काय केलं प्रभू रामचंद्रांनी? राज्याचा त्याग केला की नाही? केला. म्हणून त्या दिवशी गांधीजींनी कपड्यांचा त्याग केला. स्वीकारलं काय? स्वीकारलं काय? अहिंसा परमो धर्म स्वीकारला. जगताला त्याचा सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पुढची जी बाब होती प्रभू रामचंद्राच्या अवतार परंपरेची ती स्वीकारण्यात ते थांबले. ती स्वीकारताना ते तेवढे सक्षम ठरले नाही. प्रभू रामचंद्रांनी जरी आपले सामान्य संन्यासीचे कपडे घातले तरी त्यांनी हातातला धनुष्यबाण टाकला नाही, सोबतच नेला. नाहीतर संन्यास क्षेत्र धारण करण्याला ते धर्मगुरूंना ते कमंडलू पकडून घेण्यासाठी तो धर्मदंड असतो की नाही? 2 प्रकारचे धर्मदंड आहेत. ते अशा पद्धतीने हात ठेवण्यासाठी ते कमंडलू धारण करण्यासाठी एक धर्मदंड आणि एक धर्मदंड असा उभा असतो. त्याच्या माध्यमातून उभा जो असतो ना तो आदेश करण्यासाठी असतो आणि हा जो असतो खालचा असा टेकायचा तो अनुष्ठान करण्यासाठी असतो. मग प्रभू रामचंद्रांनी ते दोघंही स्वीकारले नाही. माझ्या जीवनामध्ये माझा धर्मदंड म्हणजे काय असेल तर दुसरं तिसरं काही नाही. माझा धर्म मला जाज्वल्य स्वरूपात टेकवण्यासाठी मला सर्वात मोठी मदत जर कशाची होईल तर या धनुष्यबाणाची होईल. प्रभू रामचंद्रांनी तो टाकला नाही. दुर्दैवाने गांधीजींनी तो स्वीकारला नाही.
तो स्वीकारण्याचा प्रयत्न सुभाष बाबूंनी केला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाष बाबूंनी तो केला. गांधीजींनी तो, आता गांधीजी एवढे महान महात्मे होते की त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं खंडन वगैरे करण्यासाठी मी एवढा मोठा झालेलो नाही, पण मला सांगायची तत्परता आहे. धर्मशास्त्र आम्हाला शिकून गेलं, अहिंसा परमो धर्म आहे, पण तो सांभाळत असताना जर कोणी आडवा येत असेल तर त्याच्यासाठी धर्महिंसा तथैवच. आणि अहिंसा परमोधर्म शिकवला ना. अहो प्रभू रामचंद्रांनी आपल्या घरातनं काढता पाय घेतला, अगदी राजवासातनं वनवासात जाता जाता शरयूच्या पलीकडे गेले, तिकडे निषादराज वगैरे सर्व भेटले, वनदेवी भेटली. सर्व भेटल्यानंतर सर्वच्या सर्व ते निषादराजाची सेना वगैरे त्या आदिवासी समाजातली सर्व सेना आली आणि प्रभू रामचंद्रांना सांगायला लागली, तुम्ही तुमच्यासाठी जर तो राजवास मिळत नसेल आणि तुम्हाला वनवास भोगावा लागत असेल तर तुमच्यासाठी तुम्ही सांगाल तर तुमच्या भावावर आक्रमण करायला आम्ही तयार आहोत. एवढी सेना प्रभू रामचंद्रांना तिथं प्राप्त झाली. प्रभू म्हणतात मला ते करायची गरजच नाही ना. या जगतामध्ये मी धर्माचं रक्षण, धर्माची संस्थापना करण्यासाठी आलोय आणि ती संस्थापना करण्यासाठी देवत्व ही अवस्था जरी मला प्राप्त झाली तरी मी मनुष्यकृत अवस्थेने ती सामान्याचा प्रयत्न करेल. सामान्य मनुष्य या संकटावर कसा मात करू शकतो. मग ते त्या ठिकाणी काही नुसते निषादराज आणि तिथले वनचर प्रसन्न झाले नव्हते. प्रभू रामचंद्रांना भेटायला ती वनदेवी आली. वनदेवी, आणि ती वनदेवी म्हणते, प्रभू सांगा तुमच्यासाठी काय सेवा करू. मला वरून दैवत लोकांकडनं आदेश आहे की प्रभू 14 वर्षाच्या वनाला जातात, तुम्हाला जे लागेल ते जागेवर देईल, तुम्हाला लागेल ते प्राप्त करून देईल. वनदेवी विनंती करते, तुम्ही उद्या कोणत्या मार्गाने मार्गक्रमण करणार आहेत, उत्तर दिशेला का दक्षिण दिशेला, दिशा सांगा, मी तो मार्ग मोकळा करते, साफ करते. रस्त्यामध्ये वाटेमध्ये खडे असतील, काही काटे असतील ते साफ करून टाकते, असं करते तसं करते. प्रभू रामचंद्र सांगतात, अरे मी गेलेल्या मार्गाला तू साफ करायची आणि सुकर करायची गरज नाही. मी ज्या मार्गाने आलो अयोध्येकडनं तो मार्ग सुकर कर. का तो मार्ग सुकर कर? कदाचित माझी आत्मीयता, मी धर्मासाठी माझी परिपूर्ण जीवन व्यथा दर्शवत असताना माझा जीवनाचा कयास त्या माध्यमातून जातोय. संकटांना सामोरं जात असताना माझ्यावर प्रेम करणारा वर्ग एवढा आहे की त्या मार्गाने तो येऊ शकतो. आणि प्रभू राम सांगतात, माझ्या मार्गाने चालून गेल्यानंतर जो माझ्या मार्गाने चालत येतो, माझ्यासाठी त्या मार्गाचं अनुकरण करतो, माझं नामस्मरण करत येतो, त्या येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो काटा टोचायला नको. वनदेवी म्हणाली, मला माहितीये भरत येणारे तुमच्या भावासाठी तो रस्ता मोकळा करायला सांगतात. चतुरंगी सेनेचा सेनापती राजा भरत तुमचा बंधू आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काटे मोकळे करायला सांगतात का स्वामी? तुम्ही सांगाल ते पूर्ण करते. पण चतुरंगी सेनेचा सेनापती भरत राजा एवढा कोमल आहे की त्याला हे काटे सहन होणार नाही. प्रभू रामचंद्र सुंदर उत्तर देतात त्या वनदेवीला, अगं नाही, तो एवढा कोमल आणि एवढा गोंडस नाही की हे काटे टुचून त्याला त्रास होईल. अरे तो वज्रासारखा कठीण आहे, वज्रासारखी त्याची छाती आहे, इंद्राचं वज्र सुद्धा त्याच्या छातीला लागून तुटून जातं, एवढा कणखर तो आहे. पण तो येत असताना त्याच्या पायात एकही काटा गेला तर त्याच्या हृदयाला एवढी मोठी भेग पडेल, त्याच्या हृदयाला एवढा मोठा तडा पडेल की तो काटा टुचल्यानंतर तो विचार करेल की माझ्यासारखा पापी अभागी भावाच्या कारणामुळे माझ्या धर्म कारण जीवन जगणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये असे काटे भोगावे लागतात. हे बंधू प्रेम धर्मनिरपेक्षतेच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करत असताना महात्मा स्वरूपाचा अहिंसा परमो धर्म प्रभू रामचंद्राचा दर्शवतात. आणि तो दर्शवत असताना प्रभू रामचंद्र हा धर्म सर्वांना सांगतात की तुम्ही या पद्धतीने मवाळ पद्धतीने जीवन जगा. पण ही पद्धत स्वीकारता ज्या वेळेस माता सीतेचं अपहरण झालं, ते अपहरण झाल्यानंतर रावणाला शिष्टाचारसाठी बरेच लोक पाठवले, रावणाला समजूत घातली, तरी रावणाने ऐकलं नाही. मग ऐकलं नाही त्यावेळेस प्रभू रामचंद्राने असं म्हटलं का, कर बतुलपटी ते, तू जर एक मला गालावर मारशील तर मी दुसरी खायला तयार आहे, असं केलं का? नाही. अरे समुद्राला सुद्धा विनंती केली प्रभूंनी, समुद्राला सुद्धा सांगितलं, 2 दिवस विनंती केली, 2 दिवस चान्स दिला, दे भाऊ रस्ता, कर मार्ग मोकळा, नको 15 फूट ना देऊ, 9 फूट नाका बनावत नाही बनाई दे. फार विनंती केली पण समुद्र देखील ऐकायला तयार नाही. आणि ज्या वेळेस अहिंसा धर्म स्वीकारणाऱ्या लोकांच्या समोर, म्हणजे प्रभू रामचंद्राची अद्यावत धर्मनिष्ठा
किंवा धर्मस्वरूपता स्वीकारत असताना अशा पद्धतीने तिकडे जात असताना ते ऐकायला तयार नाही ना. तिसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आण बरं आपला धनुष्य. आणि धनुष्य आणला, प्रत्यंच्या ओढली. प्रत्यंच्या ओढायचे 2-3 अनुभव आहेत प्रभू रामचंद्राचे. पहिल्यांदा जी ओढली होती तर शिवधनुष्य मोडूनच टाकलं होतं. दुसऱ्यांदा ओढली प्रत्यंच्या, तिचा ध्वनी गेला आणि बाण लावला. लावल्याबरोबर आता एकदा अगस्तीने संपवला होता, आता पुन्हा संपवतील का काय म्हणून तो समुद्र वरती आला आणि विनंती करायला लागला, प्रभू मला माफ करा. प्रभू म्हणे काय कमाल आहे तुमची? म्हणे कमालीचं काही कारण नाही, पण मला थोडा वेळ लागला. काय वेळ लागला? समुद्र म्हणे मी माझ्या जावयाची परीक्षा बघत होतो. जावयाची म्हणजे कोणाची? प्रभू रामचंद्र जावईच होते ना समुद्राचे. लोक म्हणतील काय बी सांगितलं ना महाराज. सीता कुठे जनकाची मुलगी, समुद्र कथा. धर्म अवताराची परंपरा सोडून द्या, पण प्रभू रामचंद्राचा अवतार कोणाचा? भगवान विष्णूचा. विष्णूची पत्नी कोण? लक्ष्मी जयाची दासी लक्ष्मी माता. आणि लक्ष्मीचं माहेर लक्ष्मीचं माहेर माहित नाही? समुद्र मंथनातनं जन्म झालाय महाराज. पहिला अवतार तेव्हा देवाचा होता कच्छ अवतार. तो अवतार त्याच्यावर तो मेरू पर्वत आणि मग समुद्राचा लक्ष्मी मातेचा उगम झाला. तिथून जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर लक्ष्मी मातेने भगवान विष्णूला वरलं. म्हणजे समुद्रातनं ज्या लक्ष्मी मातेचा अवतार झाला ती लक्ष्मी माता विष्णू भगवंताची पत्नी. त्या विष्णू भगवंताचा अवतार प्रभू रामचंद्राचा. मग त्या प्रभू रामचंद्राचे समुद्र कोण? प्रभू राम म्हणे तुम्ही सासरा होतात म्हणून मी बी 2 दिन वाढले की दुसरा राहता तर 2च तास मग खेमोक्या कर देतो म्हणे. असं सांगितलं. मग समुद्राला विनंती केली, आता मी माझं वचन आहे रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई. मी आता काय करू? एक बाणी एक पत्नी एक वचनी, एक धर्मपत्नी, सीतेशिवाय दुसरी कोणीच नाही. म्हणून कितीही ऋषी मुनींनी मला विनंती केली तरी मी त्यांचा स्वीकार केला नाही. दुसरी गोष्ट एक वचनी. प्रभू रामचंद्रांना वचन ही सिद्धता नेत असताना माझ्या वडिलांचं वचन होतं ना ते खरं करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी त्याच्यासाठी आलोय वनवासाला. दुसरी गोष्ट एक वचनीय एक बाणी आहे. बाण लावला म्हणजे तो माघारी ठेवत नाही, तो अक्षय भाता आहे, तो नंतर काम करून जातो. आता हा बाण सोडू कुठे? आता ती कारण परंपरा फार मोठी आहे, मला वेळ फार कमी आहे, मला तेवढं सांगायचं नाही. समोरच्या पर्वतावर सोडा म्हणे, तिथं निरापराधी लोक मरतील, निरापराधी लोक म्हणतील. समुद्र म्हणतात तिथं निरापराधी नाही, जास्त करून राक्षसांचा सहवास आहे. आणि ती तुम्ही तुमचं जीवन जगत असताना धर्म कार्याने तुम्ही जर त्या माध्यमातून जीवन जगत असाल तर धर्माला आळवा येणारा सर्व वर्ग त्या समोरच्या पर्वतावर सापडेल बरं का, धर्माला आळवा येणारा. मग प्रभू रामचंद्रांनी जे वल्कल्य धारण केलेलं होतं ते धारण करत असताना अहिंसेचा सिद्धांत हातामध्ये घेतला होता. पण धर्माला आडवे येणारे जर इथं थांबलेत ना तर माझा बाण वायाला जात नाही, मागं ठेवत नाही. समुद्राला मारायला चालणार नाही. सासराले जर बाण मारी दिना तर घर भाकर भेटावणी. या विचाराने प्रभू म्हणतात हा बाण टाकावा कुठं, मारावा कुठे? त्या पर्वतावर सोडला. तिथं जेवढे राक्षस होते धर्महिंसा तथैवच त्या सर्वांचा नायनाट केला. ही कारण परंपरा तेव्हापासून स्वीकारली. मग महात्मा गांधींच्या जीवनातही हीच अहिंसा आली, पण त्यांनी पुढचा कालखंड धर्महिंसेच्या माध्यमातून स्वीकारला नाही. ही अहिंसा आम्हाला सर्वांनीच सांगितली, पण ही अहिंसा सांभाळत असताना जर तुम्हाला कोणी आडवं येत असेल तर तुम्ही ते पालन करत असताना नुसतं अहिंसा परमो धर्म म्हणू नका. करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. मग पाखंडाचं खंडन करत असताना काय केलं पाहिजे? अरे धर्मासाठी, माझ्या राष्ट्रप्रेमासाठी, माझ्या मातृभूमीसाठी मी जेही धर्मस्थावर अवस्थेतनं हे प्रेम वर्तवण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी जो ज्या ज्या ठिकाणी जसा जसा आडवा येईल, मग तो कोणी पाखंडी असू द्या, कोणी कसा असू द्या, त्याला तुम्ही त्या पाखंडाचं खंडन करण्याचा प्रयत्न करा.
कोणी कोणी करावं, कधी कधी करावं. आणि हे करत असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनामध्ये असे प्रश्न आले. शिवसेनेचा कार्यभार सांभाळण्याचा कालखंड होता. त्यांच्या वडिलांना ते दादा म्हणायचे आणि दादा प्रबोधनकार होते. ते प्रबोधन करत असताना ज्या वेळेस तारुण्याच्या उंबरट्यावर हे आले आणि यांची चर्चा, यांचे मित्र वगैरे कोणी असतील यांच्याशी अशा वेगळ्या प्रकारची वैचारिक बाजू हे मांडायला लागले ना, सामाजिक क्षेत्रातली निवडणूक किंवा मतदान हे ध्येय त्यांचं कधीच नव्हतं, पहिल्यापासून नव्हतं. म्हणून त्यांनी कधी निवडणूक लढवलीच नव्हतेच. हां, रिमोट कंट्रोल आपल्या हातात होतं. मात्र कुणी काय करावं, कुणी कसं करावं, कुणी कशा पद्धतीने जीवन जगावं, पाखंडाचं खंडन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे होतं? मुंबईचा मराठी अस्मितेचा स्वाभिमान जागृत ठेवला. मुंबईचा, आज मुंबईमध्ये आपण मुंबई हा शब्द स्वीकारला, मुंबई हा शब्द जो स्वीकारलाय ना, याची परिपूर्ण अस्मिता जागृत व्हायला कारण जर या देशामध्ये, या राज्यामध्ये कोणी महापुरुष असेल तर ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्यामुळेच आपण मुंबई हा शब्द गौरवतो. नाहीतर या विदेशी राज्यातल्या लोकांनी, म्हणजे परक्या राज्यातले, मग तुम्ही तामिळनाडू म्हणा किंवा गुजरातनं आलेले काही वर्ग म्हणा किंवा अन्य कोणत्या ते राज्यातनं आलेले वर्ग म्हणा, यांनी त्याला बॉम्बे करून ठेवलं होतं. आणि बॉम्बेमुळेच बॉम्बे पिक्चर निघणार होता. आणि बॉम्बेने असा कहर करा, कथा दगडे तर कटा इटा. जाऊ द्या, मला ते सांगायचं नाही, मर्यादित वेळ फार कमी आहे. पाखंडाचं खंडन, त्यावेळचा कालखंड बाळासाहेबांच्या जीवनामध्ये, त्यावेळचा कालखंड, सामाजिक नेते म्हणून ते उदयाला आले. राजकीय क्षेत्रात नाहीच. दादांनी सांगितलं, अरे तू करतोय काय? शिवसेना हे नाव सुद्धा संबोधायची किंवा त्यांना ते नाव द्यायचं असा मनस्वी विचार त्यांच्या मनामध्ये नव्हता. ज्यावेळेस त्यांच्या वडिलांनी याची विचारपूस केली त्यावेळेस तुम्ही एवढं कार्य करताय, एवढी सामाजिकता तुमच्याकडे, तळागाळातल्या लोकांसाठी तुम्ही जीवन जगताय, काहीतरी प्रयत्न चालू आहे तुमचे. मग हे करत असताना तुम्ही तुमच्या सांघिकतेला, तुमच्या संघटनेला काहीतरी नाव शोधलं असेल. बाळासाहेब म्हटले, नाही नाही दादा, असं काही नाव बिव काही शोधलेलं नाही, फक्त चालू आहे आमच्या मनामध्ये ती संकल्पना आहे, ती मनस्थिती आहे, चालू आहे ना, दुसरं तिसरं काहीच नाही. पलंगावर बसल्या बसल्या त्यांच्या वडिलांनी सांगितलं, तुमचं कर्तृत्व एवढं चांगलं आहे, जसं छत्रपतींनी रायरेश्वरावर रक्त सांडून अभिषेक करून जे अभिवचन सिद्ध केलं होतं, एवढी कर्तव्य भूमिका तुमची चांगली आहे. म्हणून तुम्ही जी सेवा करता ती ज्याच्या माध्यमातून करता, ती सेना म्हणजे सामान्य सेना नाही, ती शिवसेनाच असली पाहिजे. ते नाव दादासाहेबांनी त्या दिवशी शिवसेना, आणि ते दिल्यानंतर त्यांची कार्यतत्परता एवढी वाढली. मुंबईमध्ये मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी मराठी लोकांना प्राधान्य देणं किती गरजेचं आहे. तो महाराष्ट्राचा स्वाभिमानी असला पाहिजे. आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जर आमच्या डोळ्यासमोर ठेवला तर महाराष्ट्र म्हणजे काही सामान्य आहे का? सामान्य नाही महाराज. तो स्वाभिमान जागृत ठेवत त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मराठी व्यक्तिमत्व, मराठीची अस्मिता, तो स्वाभिमान जागृत ठेवत असताना त्याचं जीवन जगण्याची पद्धती सरळ झाली पाहिजे. त्याला क्लिष्टता निर्माण नको व्हायला, त्याला संकट नको यायला, म्हणून त्याची कर्तव्य पार करत असताना त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असली पाहिजे, त्याची प्रापंचिक परिस्थिती चांगली असली पाहिजे. मुंबईचा कालखंड त्यावेळेस पाहिला, संयुक्त महाराष्ट्राच्या कालखंडाच्या अगोदरची ती थोडी पार्श्वभूमी होती. आणि त्यावेळेस पाहिलं तर पाश्चात्य म्हणजे बाहेरच्या राज्यातले लोक येऊन तिथं जास्त उद्योगपती, उद्योगधंदा, आणि असं करता करता त्यांनी त्यांच्या कालखंडातला गिरणीचा कालखंड सांगितला. गिरणीमध्ये काम करणारे कर्मचारी, आता तिथं कर्मचारी जे होते ना ते सर्व म्हणजे अगदी लेबर म्हणून जे होते ते सर्व मराठी, आणि त्यांच्यासवर सुपरवायझर, मॅनेजर, वर्चस्व गाजवणारे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वगैरे जेवढे असतील त्या बटा, कोणी तामिळनाडू, कोणी केरळ, कोणी कर्नाटक, कोणी इकडे गुजरात, कोणी उत्तर भारतातनं एवढे नव्हते जास्त, दक्षिण भारतातले जास्त होते. मग पहिलं आंदोलन जर त्यांनी कुठं पेटवलं असेल तर त्या तामिळनाडूंच्या त्या लोकांच्या सेवा करणारे ते जे होते ना कर्मचारी, त्यांच्याविषयी पेटवलं. आणि पेटवल्यानंतर त्यांनी अस्मिता जागृत करून दिली. मराठेपण, मुद्देसहित मराठेपण. किती मराठेपण? अरे माझा मराठाची बोलू कौतुक आहे. एवढं मराठी अस्मिता जागृत झाली की सांगितलं, इथं जर आता इथून पुढे या पदावरनं कोणी रिटायर झाला तर इथं या पदावर येण्यासाठी तामिळनाडूचा एकही एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा इंजिनियर येणार नाही. अरे महाराष्ट्रात का कमी आहे का? महाराष्ट्रातली जाज्वल्यता पाहिली तर जगताच्या पाठीवर सरस्वती जेवढी महाराष्ट्रात नांदते तेवढी कुठंच नांदत नाही.
एवढी क्रांती आहे महाराष्ट्राची, कमी आहे का? अरे क्रांती म्हटली तर महाराष्ट्राची हा अस्मिता, अरे इथून अगदी दक्षिण भारतापासून तर अटकेपर्यंत, घुमानपर्यंत, नाही नाही दिल्लीच्या तख्ताच्या पलीकडे